आज महाराष्ट्रात कुठल्याही धार्मिक स्थळी गेल्यावर तिथे प्रसाद म्हणून हमखास कुंथलगिरीचा पेढा दिला जातो. केवळ पेढ्यामुळे मराठवाड्यातील कुंथलगिरी हे गाव जगभर प्रसिद्ध झालंय. या कुंथलगिरी पेढ्यासारखा अजून एक वैशिष्ट्यपूर्ण पेढा गेल्या कित्येक वर्षांपासून छत्रपती संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यातील वासडी या नावाच्या छोट्याशा गावात बनतो. ही पेढा त्याच्या सुमधुर चवीमुळे मराठवाड्यात आणि महाराष्ट्रभर वासडीचा पेढा या नावाने प्रसिद्ध आहे. वासडीच्या या पेढ्याची सुरुवात 60 वर्षांपूर्वी राजा बापू कुलकर्णी आणि त्यांच्या कुटुंबाने केल्याची माहिती येथील जुने जाणकार लोक देतात. सुरुवातीच्या काळात कुलकर्णी हे फिरून पेढे विकायचे. वेगळ्या चवीमुळे त्यांच्या पेढ्यांची मागणी वाढली. कालांतराने वासडीतील इतर लोकांनीही पेढ्याचा व्यवसाय सुरू केला आणि आस्थागायत पेढ्याची तीच चव, तोच दर्जेदारपणा गेल्या 3 पिढ्यांपासून गावकऱ्यांनी कायम ठेवलाय. मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध असलेल्या पेढ्यांमध्ये कुंथलगिरीचा पेढा प्रसिद्ध आहे. त्याच पाठोपाठ संभाजीनगर येथील कन्नड तालुक्यामधील वासडे या ठिकाणी प्रसिद्ध असलेल्या पेढ्याबद्दल आपण माहिती त्यांच्याकडनं घेऊया की तो प्रसिद्ध कशा पद्धतीने झालेला आहे. ताई, काय सांगाल तुम्ही की तुमचा वासडीचा पेढा हा खूप प्रसिद्ध आहे आणि तो पेढा कशा पद्धतीने तयार होतो, काय सांगाल? तर आमचं यामध्ये असतं गाईचं दूध. फर्स्ट म्हणजे गाईच्या दुधापासून तयार होणारा पेढा आणि त्यामध्ये साखर टाकतो आम्ही. स्पेशल म्हणजे तो फक्त गाईच्या दुधापासून तयार होतो आणि साखर असते, त्याच्यामध्ये कुठलीही मिलावट नसते, त्यामुळे तो फेमस झालाय. आणि जसं की आपण 20 वर्षापूर्वी मागे गेलो की कागदामध्ये तो पेढा मिळायचा. आता जसं डेव्हलप केलं, पेढा जसं जसं फेमस झाला तसं पॅकिंग वाढवली, त्याची डब्बे वगैरे, कार्ड वगैरे छापले आणि व्यवस्थित पेढ्याची चवच एकदम निराळी. जशी मराठवाड्यामध्येच नाही की कुठेही गेलं तर वासडीचा पेढा म्हणलं की खूप आवडतो लोकांना, त्यामुळे तो पेढा जास्त फेमस झालाय. तुम्ही कशा प्रकारे पेढा तयार झाल्यानंतर त्याचा पुढील प्रोसेस कशी असते? सर, यामध्ये आम्ही दूध टाकतो, साखर टाकतो, त्यानंतर त्याची चाचणी वगैरे घेतो. ज्या रीतीने आम्ही पेढा आता तुम्हाला दाखवणार आहात तशी चाचणी वगैरे घेऊन पेढा काढतो. मग यामधनं काढून आम्ही साईडला एक कढई असते, त्या कढईमध्ये पेढा टाकतो, थंड करतो, त्यामध्ये विलायची वगैरे टाकतो स्वाद येण्यासाठी आणि परत भरतो आणि बाहेर तो मार्केटिंगला देतो. विस्तर म्हणजे ज्याचे वितरण व्यवस्था कशा पद्धतीने विकल्या जाते आणि किती पेढा तुमचं डेलीचं कटत असतं? सर, इथे साधारण म्हणजे वासडीमध्ये 25 ते 30 दुकाने आहेत. बाकीच्यांचं 20 ते 25 किलो जात असेल. पण आमची हॉटेल आहे जी, ती हॉटेल श्री गणेश म्हणून आहे, ती 61 सालापासून आहे आणि खूप फेमस आहे. आमचे सासरे हॉटेलचा व्यवसाय करत होते, पेढा करत होते, शिवचुडा करत होते, भजे, पाववडी सर्व करत होते. मग नंतर आम्ही छोटा धंदा होता, आम्ही मोठा वाढवला. आमची कुडाची हॉटेल होती. त्याच्यानंतर आम्ही थोडं वाढत गेलो. नंतर आम्ही चुलीवर करत होतो पेढा. नंतर आम्ही मशीन घेतली. वासडीचा पेढा साधारण पेढ्यासारखा घट्ट नाही. हा पेढा पातळ आहे. आईस्क्रीम सारखा हा पेढा खायचा असतो. गरम पेढ्याची चव तर खूपच न्यारी. बासुंदीपेक्षा चांगली चव आणि घट्ट पेढ्यापेक्षा पातळ आकार, असे या वासडीच्या पेढ्याचे वर्णन करता येईल. या पेढ्याची चव थोडीफार कंदी पेढ्यासारखी लागते, मात्र कंदी पेढ्यासारखा जाडेभरडेपणा वासडीच्या पेढ्यात नाही. वासडीचा पेढा हा जिभेवर टाकताच विरघळून जातो आणि एकदा खाल्ल्यानंतर हा पेढा पुन्हा घ्यायचा मोह होतोच. आजच्या स्थितीत वासडीवरून जाणारा एकही प्रवासी हा पेढा खरेदी केल्याशिवाय राहत नाही. तसेच या वासडीच्या पेढ्याची किंमतही नेहमीच्या पेढ्यापेक्षा खूपच कमी आहे. माझं नाव संतोष नळे, मी प्रॉपर वैजापूरचा आहे. मी ह्या एरियामध्ये, जसं आता मी सध्या वासडीमध्ये येते आहे, तर जसं मी ह्या रूटला जातो, सिल्लोड रूटला, तर येता जाता ज्याही वेळेस मी वासडीला येतो तर वासडीमध्ये ह्या गावाची एक प्रसिद्ध पेढा म्हणून आहे या गावाचा. तर ह्या गावाची पेढ्याची एक विशिष्ट चव असते. जसं आपण बघतो बाहेर ठिकाणचा जो पेढा घेतो तिथला पेढा आणि इथला पेढा याची जी चव आहे ही खूप वेगळी असते. आणि आम्ही जसं या रूटला आलो, जसं इथं येणार, हे जे पूर्ण शॉप बघतोय आपण, हे कंटिन्युअसली फुल असतात, कंटिन्यू गर्दी असते. कारण की ह्या पेढ्याची तशी वेगळी चव आहे म्हणून इथं कंटिन्यू गर्दी असते. आम्ही आलो म्हणजे कंटिन्यू इथे येणार, पेढा घेऊन जाणार, 4-5 क्वालिटीचा पेढा भेटतो. मराठवाडा आणि खानदेशच्या सीमेवर कन्नड हा तालुका वसलेला आहे.
अंतूरचा किल्ला, कालीमठ, पितळखोरा लेणी, गवताळा अभयारण्य आणि वासडीच्या पेढ्यामुळे कन्नडची वेगळी अशी ओळख आहे. कन्नड शहरातून पिशोरकडे 25 किलोमीटरचा प्रवास करत असताना घाट ओलांडल्यानंतर मधल्या टप्प्यात वासडी हे छोटेसे गाव दिसते. केवळ वासडीच्या पेढ्यामुळे या भागातील शेती आणि रोजगाराचे चित्रच बदलून गेले. या वैशिष्ट्यपूर्ण पेढ्यासाठी चांगल्या दर्जाचे दूध वापरले जाते. पेढ्यांच्या वाढत्या मागणीमुळे आसपासच्या गावात दुग्ध व्यवसाय वाढून धवल क्रांती झाली. त्यामुळे गावातील शेतकरी पुत्रांना, दूध उत्पादकांना हा हमी देणारा रोजगार मिळालाय. चा पेढा 40 ते 45 वर्षापासून या ठिकाणी पेढा तयार होतोय. सर्वप्रथम राजा बापू कुलकर्णी या नावाच्या ग्रस्ताने या ठिकाणी पेढ्याची सुरुवात करून एक चांगला उपक्रम राबवलेला आहे आणि त्या पेढ्यामध्ये कमी साखर टाकून पेढा मुंबई दिल्लीपर्यंत गेलेला आहे आणि आजपर्यंत या ठिकाणी आजही पाहिले असता 100-150 लोक त्याच्यावर पोट भरताय. चांगल्या प्रतीचा पेढा बनवून लोकांची सेवा करताय आणि त्या पेढ्यामध्ये कुठलाही भेसळ पदार्थ न टाकता दूध आणि साखर याचाच पेढा बनवला जातो. दूध आटवून त्याचा पेढा बनवला जातो आणि लोकांची सेवा केलेली जाते. आजपर्यंत कुठलाही या पेढ्याला गालबोट लागलेलं नाही आणि पुढे लागणार नाही. वासडी या गावचा पेढा असाच प्रसिद्ध झालेला आहे आणि प्रसिद्ध राहणार आहे, हीच इच्छा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. कन्नड तालुक्याच्या या भागात आपण कधी गेलात तर आठवणीने आणि वेळ काढून त्या चविष्ट, सुमधुर अशा वासडीच्या पेढ्याची चव घ्यायला विसरू नका.